असतील त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. सचिन माळी असतील त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. प्रशांत म्हात्रे असतील त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते क्लिट विथ क्वालिटी. पहिलीच मॅच आपण पाहतोय. भोपर आणि मोठा गाव तर टॉस जिंकला आपण पाहू शकता. यावेळेला भोपर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतीक माळी एलएनटी खुनी संघ जबरदस्त आपण कामगिरी केली आणि तो संघ आपण तर चॅम्पियनशिप देखील पटकावली होती त्यांनी. डुंबोली प्रीमियर लीगचे प्रतीक स्वागत आहे आपलं देखील. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. बघा मैदान आपण वेळेला तर थोडीशी कमी आहेत पण आहे त्याच्यात खूप चांगल्या प्रकारचा सजावट केली त्याबद्दल धन्यवाद देऊया. पूर्णपणे ग्रामस्थ मंडळ नांदिवली असतील रेग्युलर संघ असतील 40+ संघ असतील त्यांना देखील धन्यवाद देऊ. आणि आज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून देखील ह्या मैदानावर आपण बघितलं तर मॅचेस इथं ठेवल्या जात आहेत. बाजूला आता एक नवीन ट्रॅक उभारला जात आहे. अल्ल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहताय एक अतिशय चांगली स्पर्धा. जय हनुमान चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. विनोद पाटील यांची कन्या देखील आली आहे आणि तिचा आवाज देखील आम्ही ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील घोषणा दिल्या आणि प्रत्येकाने आज महाराजांबद्दल आदर बाळगला पाहिजे. कमीत कमी सकाळी एक दिवा तर नाही लावता तरी चालेल पण महाराजांचं नाव अख्ख्या दिवसात तुमच्या मुखावर एकदा तरी आलं पाहिजे. आमच्यासोबत गुणलेखक म्हणून जॉईंट आहेत रतन पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. पंचांच्या भूमिकेत जगदीश दूधकर मॅन फ्रॉम वसार आणि रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय राहुल. येतोय राहुल पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. बरोबर 10:23 सेकंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला पहिला चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह हवे मधून खेळल्यात. चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑनला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा कंप्लीट केल्या जातात. खातं उघडलं जात आहे. ओम म्हात्रेला आपण पाहू शकतो. निलेश म्हात्रेंचे सुपुत्र चांगला कॉन्टॅक्ट बघायला मिळेल आणि त्याला साथ देतो यावेळेला किरण एक अनुभवी खेळाडू यंगस्टर. महाराजांची प्रतिमा देखील आपण पाहू शकता. राहुल राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय मटेन कडून. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खेचलाय मिडॉनच्या डोक्यावरनं. पॉवर प्ले फटका आपल्याला बघायला मिळालाय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावा कशा येतात त्या महत्वाच्या. पॉवर प्ले मध्ये येणं फार गरजेचं आणि त्या आल्या आहेत. 4 धावा आल्यात. पॉवर प्ले मध्ये विनोद पाटील तुम्हाला असं नाही की मोठेच फटके मारायचे. सिंगल डबल जर तुम्ही कन्वर्ट केलं तर 12 धावा होतील 6 चेंडूमध्ये आणि त्यात एकाच षटकार चौकार आला तर धावगती वाढू शकते. राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतोय. P1चं षटक करतो. स्ट्राईकला ओम उडवलाय उंच गेलाय. राहुलनी सांगितलंय माझा झेले आणि 2 चेंडूचं आपण प्रत्युत्तर इथे या वेळेला दिलं. 4 धावांनंतर ओम सारखा बॅटर बाद होता. बिग विकेट. म्हटलं तर सुनील खाडे ज्यांचा पहिल्या झुंजीचा बैल म्हणजे मोऱ्या बैल फार प्रसिद्ध होता पण आज थोडस झुंजी कमी झाल्या. शर्तींकडे जास्ती कल लागलाय प्रत्येकाचा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला राहुलला विकेट मिळाला. राहुलची एक वेगळी शैली आहे. सनग्लास लावून तो गोलंदाजी करतो. डावखुरा बॅटर आलाय त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षण मला वाटतं डावखुरा आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणाला देखील आपण तर पंचाला देखील कसरत करायला लागते. पहिली मॅच मोठा गाव विपक्ष आपण तर ऐगावदी भोपरमध्ये त्यानंतर बेतोडे पक्ष शीळ पडले पक्ष सोनारपाडा. एक चांगली मॅच. जयदुर्गा माता काटे विपक्ष वडवली सी मध्ये मॅच आपण पाहणार. राहुल एंड बदललाय. चांगला चेंडू बॅटर निघाला. यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं. खूप चांगला चेंडू होता. एसटी रक्षक बीड झाला यावेळेला. बाईच्या स्वरूपात आपण तर धाव मिळते इथे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा भोपरवासियांच्या आणि प्रवीणच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली. ते स्वप्नमय अशी स्पर्धा आपण पाहू शकता. चांगलं मैदान आपल्याला बघायला मिळेल कारण भरपूर असं दगडी होत्या त्या निघाल्यात. गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल करतो. स्ट्रायकरला किरण पाटील आपण पाहू शकता. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेग शॉर्ट स्कोअर लेग
एक क्षेत्रक्षण मिड ऑनला आणि एक वाईडिश लॉंग ऑन, थोडंसं डीपमध्ये ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्रक्षण एक आपण आता डीप लॉंग ऑफला आपण पाहू शकता. स्वीप करायचा होता यावेळेला, पाठवलाय चेंडूला आपण तर लॉंगलेटच्या दिशेने चेंडू चालला होता वेगाने, पण चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करतोय, 6 धावा. आत्ताच मोठागावच्या आपण इथं 40+ संघाने देखील स्पर्धा जिंकली नवालीची. स्ट्रायकेटला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला लकी खाडे. फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. खूप चांगलं क्षेत्रक्षण, अप्रतिम क्षेत्रक्षण बघायला मिळेल. भावेश ठाकूर अप्रतिम क्षेत्रक्षण बघा. प्रतीक लगेच शाबास घेतोय. तर हे कन्वर्ट आपण त्या कॉम्बिनेशन असतं संघाचं तुमच्या, आणि ते केलंय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करताना एक बॅटर बाद 8 धावा झाले. नाही, प्रत्येकने शाबासकी दिली, कारण का ते गरजेचं आहे. विनोद पाटील, आपल्या खेळाडूंना आपण थोडंसं सपोर्ट करणं फार गरजेचं. येस जी सुनील म्हात्रेला देखील आपण पाहू शकता, जे सिनियर खेळाडू विजय म्हात्रे त्यांच्या माध्यमातून देखील 40+ स्पर्धा येणार आहे 22 आणि 23 तारखेला याच मैदानावर. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत असणार आहेत हरीश म्हात्रे असतील. गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण पाहू शकता गावदेवी भोपर संघाच्या माध्यमातून मोहित आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाच्या दुसऱ्या P2चं षटक घेऊन आलाय. सेकंडला किरण पाटीलला आपण पाहू शकता. किरण पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. भोपर संघ देखील गेल्या वर्षी खूप मारमात होता. चांगले त्यांनी स्पर्धा, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ते जिंकल्यात देखील, उपविजेते राहिले आहेत. वकलन विपक्ष भोपर मॅच अजूनही आम्हाला आठवते. मोहित पहिला चेंडू यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. चेंडू चालला यावेळेला पॉईंट क्षेत्रामधनं पाठलाग केला जातोय. 2-2 क्षेत्रक्षण थांबवला जातो. थोडीशी गती कमी झाली. तिसरा धाव इथं होते का पाहायचंय. चूक केली यावेळेला, विकेट मिळाला असता किरणचा. क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला. आर्यन देखील त्याला बॅकिंग देत होता, पण कुठे फेकायचं हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आणि त्याच दरम्यान इथे 3 धावा आपण बघितलं तर कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता मला 11 धावा. विनोद पाटील आज आपण बोलले की आपले समालोचक नितीन कारण नाहीत ना, जिथे जिथे स्पर्धेला आपण जातो तिथे सर्व आपला घोळ होतोय, कारण का ऍडजस्टमेंट होत नाही. आता विनोद पाटीलने सांगितले की बाळू पाटील तुम्ही नसताना तर मला नाही, पण ते ऍडजस्टमेंट करणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला लकीला आपण पाहू शकता. लकी आता एक यंगस्टर आहे, एक अनुभव त्याच्या पाठीशी. ऑन साईडला स्कोअर लेगला क्षेत्रक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण फाईन लगला आपण आर्यनला पाहू शकता. मिडॉनला थोडंसं आपण तर एक शॉर्ट मिड विकेटला, आणि मिडॉनला राहुलला आपण पाहू शकता. मोहिल चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा होता यावेळेला. पडल्यानंतर गुडल्यास पण चेंडू खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होते. अशाच प्रकारची गोलंदाजी पाहिजे पॉवर प्ले मध्ये. जरी विकेट मिळाल्या पण धावा थांबवल्या पाहिजेत, डॉट चेंडू फेकले पाहिजेत. मोहित राईट राऊंड तिकडे मारा होते. पुल करायचा होता यावेळेला. बॅटचा टोला चेंडू लागलाय डाऊन दी ग्राउंड. वाईट लागले. क्षेत्ररक्षक आलाय, प्रतीक आलाय. चांगलं क्षेत्रक्षण गुट्रो. नाही, प्रतीक माई या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. आत्ताच आपण तर डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग झाली, त्यांचा संघ चॅम्पियनशिप ठरला. जबरदस्त कामगिरी केली होती. भोपर प्रीमियर लीग आजही आम्हाला आठवते. प्रतीकचा झेल सोडला आणि प्रत्येकच्या संघाने चॅम्पियनशिप पटकावली. आम्ही आधीच सांगितलं प्रत्येकला तुम्ही जीवदान दिलंय, त्याचा फायदा उचलेल. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला एक बॅटर बाद बॅटर बाद झालाय. 12 धावा पाहिजे तशा विनोद पाटील येत नाहीयेत, तर भोपर संघाची गोलंदाजी खूप चांगली. मोहित फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. फटका तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण. मिडॉपला बघा वेगाने आले राहुल पाटील. आपल्या पण तर डाव्या बाजूला धावले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, कारण चेंडूवरती नजर ठेवणं तितकीच गरजेची असते. आणि धावसंख्या धावफलकात 13 धावा आपण पाहू शकता. संत अशी सुरुवात या षटकात मोहित चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा राहुल पाटील मास्टर माइंडचं काम करतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात करतोय.
ऑन साइडला टर्न केलाय, डाऊन टी ग्राउंड, बिडकडे चेंडू वेगाने चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, चूक झाली, नजर हटी तो दुर्घटना घटी आणि चेंडूवरनं ऐन त्यामुळे आपण तर शेवटच्या क्षणी चेंडू हटवतो, आपण तर नजर काढतो यावेळेला. भावेशने चूक केली, मित्र म्हणजे मोठी चूक केली. राहुल तेच सांगते, दोन जाऊ दे, कारण आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची, त्यामुळे इथे चूक झाली तर चौकार मिळाला आणि तो चौकार मिळाला. आता लकीला धावसंख्या धावफल कधी मोठा गाव संघाची आपण पाहू शकता 17 धावा, एक बॅटर बाद. आता 40+ रेग्युलरच्या सामने बरेच चालू आहेत. रुस्तम देखील बघा ना, एक जबरदस्त क्रिकेटर, एक काळ गाजवला त्यांनी देखील प्रेक्षकांच्या भूमिकेत. आज देखील ते सामना एन्जॉय करतायत. व पूल करायचं तर यावेळेला स्क्वेअर रिजन मध्ये आपण तर शॉर्ट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतो. एक धाव मिळते. धावसंख्या धावफल कधी 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बॅटर बाद, 18 धावा दिल्या, म्हणजे 9ची सरासरी विनोद पाटील कायम राखले. या षटकात धावा आल्या आपण मोहितच्या, आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत तब्बल 11 धावा आल्या. ते चौकार गेलं ना, तिथे कुठेतरी थोडंसं समीकरण बदललंय. काही हरकत नाही, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. राहुल पाटील आता पाहायचा कोणाचा वापर करतोय. प्रतीक माईला मला वाटतं आमंत्रित केलं. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू राहुल, प्रतीक खूप चांगले अष्टपैलू खेळ आहेत. त्यांनी स्वतःची स्वतः ओळख केली. आता टेनिस विश्वामध्ये राहुल असतील, प्रतीक असतील, काय बॅटिंग करतात. आणि प्रत्येकाने मी तर म्हणेन जी संधी मिळते ना तिचा फायदा घ्या. आणि फायदा माणसाला ना आपण तर जीवनामध्ये ना मोके कम ठोके जास्त मिळतात. जो संधी मिळते तिचा फायदा घ्या आणि प्रतीक राहुलने ती घेतली. यंगस्टर देखील चांगले, त्यांना देखील आता सुरुवात चांगली करावी लागणार आहे. स्वप्नील देखील आपण पाहू शकता यावेळेला आमच्या बरोबर व्यासपीठासमोर मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. अभिला आपण पाहू शकता यावेळेला वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केले जाते. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण, स्कोअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं जात आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवर मडेन कडून स्ट्रायकरला लकी खाडे, त्याच्या बॅटमध्ये एक चौकारला शॉट थर्डमॅन पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण. प्रतीक माईला आपण पाहू शकता. हो, पूल करायचा होता याला, शॉर्ट पिच चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव इथे कंप्लीट केले. रतन मानेरकर यांचा लगेच दिशा येतोय. विनोद पाटील आत्ताच आम्ही पडल्याला एक स्पर्धा केली, काही पंच होते पण लेग बाय रतन मानेरकर करतच नाही. लेग बाय बाय काय आणि सिरीजला सायकल होती, मग आम्ही करायचं काय समालोचकांनी. बॅटरच्या तर खात्यामध्ये लिहू शकत नाही, त्याने मला बॅटरच्या खात्यामध्ये धाव लिहायला लागते. असो आहेत त्यांनी पंचांनी फक्त आम्हाला लेग बाय बाय खून करा. धाव सगळे धावफल त्याकडे पाहू शकता. प्रथम पाटील, विनोद पाटील प्रथमचं अक्षर बघा मोत्यापेक्षा सुंदर आहे. जबरदस्त अक्षर बघायला लागतं. मला वाटतं आज मला देखील चष्मा व्यवस्थित करावा लागेल, एवढा बारीक अक्षर त्यांचं. क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातो. आर्यन पाटील आता कोणत्या पोझिशन आहे तो पाहायचंय. भरपूर धावावं लागतं. जर्सी क्रमांक आपण आता 22 स्टाकीला किरण, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. प्रतीक, ओ चांगला चेंडू, यावेळेला वेग प्रचंड होता, वेगावरती स्वार होऊन बघा ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलंय. सुरुवात चांगली केली प्रतीक माईने ना. हाईट त्याचा पुरेपूर फायदा घेतो. खेळपट्टीचा विचार केला, सेनानी मातीने बनवली खेळपट्टी, गोलंदाजाला सहाय्य देखील करते. नेक्स्ट मॅच बेतोडे विपक्ष शिळ. जर दोन्ही संघ आले असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू वेगाने चालला. यावेळेला बघितलं थोडंसं वळण देखील घेतोय लॉंग लेटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारच्या पार, चौकार. ह्या आधीचा चेंडू खूप चांगला टाकला होता, पण नंतर मात्र थोडंसं काहीतरी वेगळं करायला गेले, गती जास्ती द्यायला गेले. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पडला आणि किरण सारखा बॅटरकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. त्याने बघा लगेच चेंडूला पाठवून दिला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड आपण तर फास्ट आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. मोठा गाव संघ 23. आता भागीदारी एक बनत चालली. 19 धावांची भागीदारी झाली आतापर्यंत लकी आणि किरण मध्ये. दोन्ही बॅटरने एक एक चौका मारलाय. प्रतीक, ओ बॅकफुट गेला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. ओ हो गुड कॅच. काय झेल पकडला बघा ना स्वप्नीलने, शेवटच्या मुवमेंट पर्यंत लक्ष दिलं, चेंडूवरती नजर ठेवली आणि जो धोकादायक बॅटर होता वाटत आपण किरण पाटील अनुभवी बॅटरला इथं बाद करण्यात प्रतीक माईला यश आलंय. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच पुढच्या चेंडूला.
फेवरेट फटका होता, पण तेवढं चांगला झेल घेतला स्वप्नीलने, अप्रतिम झेल. शेवटपर्यंत नजर ठेवली, चौकाराचं लगेच प्रत्युत्तर. अशा प्रकारचं तुमच्याकडे कमिटमेंट पाहिजे. चौकार मारला काय हरकत नाही, तो खराब चेंडू टाकला, पण आता देखील मी चांगल्या चेंडूवरती विकेट मिळवलंय प्रत्येकीने. खूप चांगली गोलंदाजी. अनिकेत आला, एक अष्टपैलू खेळाडू मोठा गाव संघाचा. अनिकेत महेंद्र म्हात्रे. प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. ओ पुल केला यावेळेला हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. अजून एक विकेट मिळालाय प्रतीक माईला. बॅटर बाद. लागला आणि अवियाला खूप चांगला झेल पकडला. डीप मध्ये होते लॉंग ऑफ ला, तिथून मात्र खूप चांगला झेल पकडलाय. दोन अप्रतिम झेल पकडले. हो मिस्टर GTC आलाय, जलपेश भोईर आलाय. अनुभवी खेळाडू अजून एक किरण बाद झाले, आता जलपेशला चांगला खेळ करावा लागणार आहे. अष्टपैलू खेळाडू, प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे आणि त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार. प्रतीक ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहिजे, स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतोय का प्रतीक? गोलंदाजी मार्कवर प्रतीक माळी. हो चांगला चेंडू, छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला, नंतर ऐन मुवमेंटला सोडून दिलाय. एक चांगलं षटक संपलंय. गोलंदाजी आवडल्याची प्रतीकसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी. या षटकात 2 त्यांनी बॅटर आवडवते. पाण्याची मागणी केली. विनोद जर विचार केला ना तर चांगली गोलंदाजी मिळवली. एक खराब चेंडू टाकला, त्यानंतर 2 चेंडू खूप चांगले टाकले आणि या षटकात त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 2 बॅटर बाद केले. डीजे टर्न केला ऑन साइडला. चेंडू शॉर्ट अप लाईन्स होता, त्याला फक्त पाठवलं लॉंगलेच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्र. स्वप्नील आल्यात वेगाने बघा. स्क्वेअरलेग रिझन मधनं गेले आपण, तर आपल्या डावा बाजूला खूप अंतर त्यांना कापावं लागलं. खूप चांगलं. आर्यनचं मी कौतुक करतो. आर्यन भरपूर बॅकिंग देतोय. भले ते चेंडूपर्यंत पोहोचत नाही ते वेगळे बात आहे, पण प्रयत्न करतात ते फार महत्वाचं आहे. बॅकिंगला जातात ते फार महत्वाचं आहे. थर्डमॅन फाईन लेगच्या क्षेत्राने तेच करणं गरजेचं आहे. लवसक्या 10 फलका त्यामुळे पाहू शकता. 25 अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोहित गोलंदाजी मार्कपट. राऊंड द गिड मारा करतोय मटेन कडून. उडवलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्रक्षमध्ये दूरवरती येत, कॉल देत नाही. क्षेत्रक्षकाला येणं फार गरजेचं. झेल मिळाला असता नसता, पण प्रयत्न करा. लवसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 26 धावा. मोहित चांगली गोलंदाजी करतोय. यंगस्टर भरपूर या संघामध्ये दिसत आहेत आणि हे आले देखील पाहिजेत. यंगस्टर जर आले तरच तुमचा संघ पुढे जाईल, संघ टिकून राहील. त्याच खेळाडूंनी मग खेळत राहणं बरोबर नाही. मग यंगस्टरना संधी मिळत नाही. आता मिळालंय. क्षेत्रक्षणात पुन्हा एकदा बदल केला तर जलपेशसाठी आता बघा पॉईंट लावला जात आहे.
30 सर्कल मध्ये मोहित गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू फुल लेंडुलेचा ड्राईव्ह करत होता, आपण आता स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला आहे. हे फटके ना आपल्याला विनोद पाटील भरपूर दुर्मिळ बघायला मिळतात स्क्वेअर ड्राईव्ह हे फटके, पण आता बघायला मिळालाय जलपेजच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकताय मला 27 धावा. उंच उंच टावर देखील आपल्याला विनोद पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. मोहित गोलंदाजी मार्कवास टाकला, लकी. ओ हेलिकॉप्टर उडवला यावेळेला, झेलची शक्यता आहे. हो प्रयत्न खूप चांगले केले, ज्या मुवमेंटला चेंडू हातात आला, हात बंद करायचे तिथे मात्र सोडला चेंडू. हे घडत असतं. धावसंख्या धावफलका त्याकडे पाहू शकता यावेळेला. आपण टेन्शन घेत नाही 29, पण विनोद जे झेल उडाल्यानंतर जे पाठीराखे असतात ना त्यांना आपल्यापेक्षा जास्त टेन्शन होतं झेल सुटल्यानंतर. मोहित गोलंदाजी मार्कवास टाकला, लकी. हो चांगला चेंडू यावेळेला ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय, खोदून काढला यावेळेला, मिडॉन चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षकाला वाईडिश लॉंगर प्रतीक आलाय. चांगला क्षेत्ररक्षण बरं मिळेल. 1च धाव मिळते. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकताय मला 30 धावा. मला वाटतं भोपरगावचे जयेंद्र पाटील देखील येणार होते, पण काही कारणास्तव आले नाही. ते त्यांचं देखील समालोचन ऐकायला मिळालं असतं आपल्याला. सिद्धांत माळी जबरदस्त समालोचन करतात. आता मोहित गोलंदाजी मार्कवास टाकला, जलपेश. ओ खेचलाय, लपेटलाय आडव्या बॅटने, चेंडूला पाठवून दिलाय, लॉंग ऑन सीमारच्या मार, षटकार. तीन षटकानंतर आपण चेंडू हरवला फुटला तर आपण तर नवीन असेल त्यानंतर जुना असेल याचे सर्वांनी लक्ष द्या. फक्त या मॅच साठी, पहिल्या मॅच साठी फक्त तुम्हाला नवीन चेंडू आपण तर पुरवले जातील. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. भावेशला आपण पाहू शकता. श्री माळी यांचे सुपुत्र देखील बघा 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. भावेश ठाकूर आले, स्ट्रायकिंगला लकी. धावसंख्या धावफलक कधी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36. जलपेश आता इथून आक्रमण करतो का पाहायचं स्ट्राईक मिळाल्यानंतर. ऑन साइडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मोहितचं गुड थ्रो, अप्रतिम फेकी स्क्वेअर लेग रिजन मधनं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलक 37. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. आता जलपेश काय करतो पाहायचं इथून. भावेश ठाकूर पुणे गोलंदाजी मार्कवर. चला टॉस साठी यायचं. बेतवडे आणि सील संघाचे संघाने टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. भावेश ठाकूर राईट राऊंड द मारा करतो, टाकला जलपेश. एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. ओ चांगला चेंडू खोला टाकला होता यावेळेला, विकेट मिळते का पाहायचं नाही. लिफ्टमर आहेत, लिफ्टन ओव्हर द विकेट मारा करतो, म्हणजे धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला 38 धावा. भावेश शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. लकी आहे, लकी साठी हे चेंडू बाहेर जाणारे म्हणजे आपण तर ब्रेक पडतील त्याला. आता लकी स्ट्रायकिंगला. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू खोदून काढला यावेळेला. एकच धाव. अनिकेत जात आहेत, चेंडूला फीड करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला 39 चेंडू बाकी आहेत. फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश ठाकूर खूप चांगली गोलंदाजी करतात. लेफ्टन ओव्हर द विकेट मारा करतो. जलपेश आता पाहायचं मोठे फटके मारतो का. हो फटका चांगला खेचला यावेळेला. लॉंग आपला क्षेत्ररक्षक स्वप्नील आले होते, पण स्वप्नील नाहीत, अवी येते ते त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमाशावर. मच निडेड चौकार, नित्यंत गरज होती चौकाराची, तो चौकार
आला जलपेच्या मांडून. जलपेचा विचार केला त्याने त्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आला. तो वैयक्तिक पोहोचतोय आपण आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात तब्बल 12 आणि संघाची धावसंख्या झाली आपण बघितलं तर यावेळेला 43 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश ठाकूर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतोय. ओ खेचलाय ओर पिच मिळाला समोर टाकला आणि पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषा बार लांब लचक षटकार. अनेक बदल आपलं नाही मॅच बॉल आलाय बघा जरा. धावसंख्या 10 फलकात येतात गती मिळाला 49. जलपेशने स्ट्राईक घेतली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. भावेश ओ पुन्हा एकदा उडवलाय खाली क्षेत्र निवडलाय. वन बाउन्स का आपण षटकार देतो की चौकार चौकार आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. या षटकात धावा आल्या तब्बल भावेच्या आपण बोलले तर तुमचे गुणलेखक आम्हाला सांगतील आणि विश्लेषण देखील सांगू. जलपेशने 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या उपयुक्त धावा कुठल्या आहेत आपल्या संघासाठी. आता धावा दिल्या तब्बल टार्गेट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण टॉस साठी यायचंय. बेतोडी आणि सील संघाचे संघनायक विनोद पाटील यांची कन्या देखील आज आली आहे बघा. 13 धावा आल्यात उपयुक्त धावा आल्यात. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 53 आणि 54 धावांचं लक्ष्य असणार यावेळेला कधी भोपर संघासमोर. आता पाहायचं भोपर संघ इथून मात्र आव्हान पार करतो की मोठागाव संघ रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे पण आपण टॉस देखील करणार आहोत. चला टॉस साठी या. हॅलो हॅलो चला बेतोडीचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. शील्डचे कॅप्टन आलेत नयन देखील येत आहेत त्याचं देखील करूया हार्दिक स्वागत.
का प्रश्न. विशाल हालिमकर शिवसंघाचे एक लेजंड क्रिकेटर विशाल हालिमकर या आपण आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हेमंत पावशे देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर शिवसंघ तयार आहे. त्यांच्यासमोर बेतवडेचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा प्लीज. टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणं गरजेचं आहे. तर बेतवडे संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं आहे. वेळ अजिबात या ठिकाणी प्लीज वाया घालू नका. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले. सोसाट्याचा वारा आपण बघताय सुटलेला आहे. जो वारा खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाऱ्याचा ओघ बघायला मिळतोय. पण बघूया अगेन्स्ट एअर आता इथून बॅटिंग करावी लागेल या इडने. बघूया कुमार तयार होतोय. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेटसाठी जाणला जातो. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. पण बॉलिंग मार्कवर आपण बघतो त्या ठिकाणी ओमकार या संघाचा अत्यंत अनुभवी खेळाडू आपण बघताय. ज्याने फार कमी वयामध्ये खरं तर प्रचंड अनुभव घेतलाय. मागच्या काही अंगामात आपण पाहतो ओमकार एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच चर्चेमध्ये राहिलाय. नावारूपाला आलेला आहे तो ओमकार. आता बघूया कुमारच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल स्टीअर केला. त्या ठिकाणी फिल्डर होते. वेगाचा वापर केला. ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव होईल का. ओहो थोडक्यात बचावलेत ओमकार देखील. बॅकअपला त्या ठिकाणी आपण बघतायत महेश वेले आले होते आणि या दरम्यान धावचित होता होता बचावलेले आहेत. बॅकअप मिळाला नसतं तर 4 धावा ओव्हरथ्रोच्या या येऊ शकल्या असत्या. पण आपण बघितलं की शेवटच्या क्षणी लेटकट आपण बघितलं. बॅटचा तो फेस ओपन केला पण शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय दक्ष. आणि नावाप्रमाणे दक्ष मात्र एकदम दक्ष होता आणि दक्षने काय जबरदस्त चेंडू अडवला. सिंगलने अकाउंट ओपन होते. कुमारचं अकाउंट ओपन होतं आईगावदी श्लोक 11 बोपर संघाचं. नितीन माळी पुरस्कृत संघ. उमेश पाटील यायचं आपण मंचावरती स्वागत आहे आपलं. ओ हो लॉंग ऑनला झेल टिपलाय. परतावा लागेल. पहिला धक्का मैदानावरती राहुल पाटीलच्या रूपाने लागत असताना संघनायक परततोय डगआउटच्या दिशेने. पाटील या ठिकाणी आले आहेत देसले पाड्याचे. विनंती करणे संदीप पाटील या. कोणी बोपर गावातून नांदिवली गावातून कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर आपलं स्वागत आहे. जनमान चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण या मंचावरती ही स्पर्धा आपली आहे आणि नक्कीच आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहे. त्या ठिकाणी आपण बघतायत भावेशला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलेले राहुल. बाद झाला. टार्गेट 54 धावांचं आहे. फार मोठं टार्गेट नाही आणि फार लहानही नाही पण एक फायटिंग टोटल मोठागाव टीमने उभी केलेली आहे. आणि बघूया सुरुवात तर चांगली झाली. मोठागावकडनं मोठा धक्का दिलाय. संघनायक राहुलला पाठवलंय डगआउटच्या दिशेने आणि आता मात्र बॅटिंगसाठी लेफ्ट हँडेड भावेश. ओव्हर दी विकेट येत आहेत ओमकार. ओ पायातला चेंडू. बॉलच बॅक ड्राईव्ह वेल स्टॉप. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. बॉलिंग अप्रतिम होते. पॉवर प्ले म्हटलं की फार जिकरीचं काम असतं. गोलंदाजी करणं परिस्थिती प्रतिकूल असते. फिल्डिंगमध्ये रिस्ट्रिक्शन असतात आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना एक नामी संधी असते मोठे स्ट्रोक खेळण्याची. पण अशा पॉवर प्लेमध्ये गोलंदाज जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी करतात तेव्हा ते कौतुकास्पद असतं. ओमकार त्याच पद्धतीची बॉलिंग सध्या तरी करतोय. हो चांगला चेंडू. एज लागते. टायमिंग नाही झालं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला महेश वेले येऊन चेंडू उचलतात. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली 2 धावा. फक्त 2 धावा आलेत. एकूण चेंडू किती झालेत बघूया. 4. एमचे स्कोर मला वाटतं यंदाच त्यांना लॉन्च केलेलं आहे.
त्यामुळे जे स्कोरिंगचा थोडा एक्सपिरियन्स कमी हरकत नाही, शिकतील. सुरुवात कुठल्याही गोष्टीची कधीतरी होते, चुका चुका होत जातात, चुकातून माणूस शिकत जातो आणि नक्कीच बॉलिंग मार्गवर तयार. ओ स्वीप केलाय, चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेने, फिल्डर येतात वेगाने, खूप सुंदर क्षेत्ररक्षक डीप मध्ये सागर होते, 2 धावा नाही रोखू शकले आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली आहे ती 4 धावा. अप्रतिम बॉलिंग आपण बघतायत, ओमकारने इम्प्रेस केलंय. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॉलिंग, फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाही, एकही मोठा फटका आला नाही. टार्गेट 54च आहे, पण या टार्गेटला मोठं बनवण्याचं काम ओमकारच्या षटकाने जवळजवळ आतापर्यंत केलेले आहे. ओ स्विच हिट करायचं होतं, संपर्क नाही झाला आणि एक यशस्वी षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिलं षटक केवळ 4 धावांचं राहिले, 1 विकेट प्राप्त केलेली आहे. विजयासाठी आता 24 चेंडूमध्ये करायच्या धावा एकूण आता 50 करायचे आहेत. रिक्वायर्ड रेट आता जर पाहिला त्या ठिकाणी 12.5चा बघायला मिळतोय. रिक्वायर्ड रेट थोडासा वाढलेला आहे. जो रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला तर 10.80 होता, तो मात्र आता 12.5 वरती येऊन ठेपलेला आहे. त्यामागचं कारण आहे ओमकारचं हे षटक अत्यंत जबरदस्त राहिलं. पॉवर प्ले मध्ये त्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पुढच्या सामन्याचे नाणेफेक बेतरवडेचे कॅप्टन आलेले आहेत का? लवकर या, शिवसंघ आलेला आहे. आपण टॉसची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, तर या शिवचे कॅप्टन आपण देखील यायचंय. बेतवडेचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. हेमंत, या टॉस साठी उशीर झाला थोडा, आपण तो टॉस या ठिकाणी लगेचच करणार आहोत. तर टॉस साठी आदरणीय प्रल्हाद माळी यांना विनंती करेन, आपल्या शुभास आपण टॉस करायचंय. हेमंत आलेले आहेत, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. हॅलो चेक. हॅलो चेक. एक मिनिट प्रल्हाद, एक मिनिट जरा षटक संपू दे. हॅलो. बॉलिंग मार्कवर अनिकेत मात्रे, केवळ 1 धाव मिळेल. अनिकेतने सुंदर सुरुवात केली आहे. बघूया पॉवर प्लेचे दुसरं षटक. पहिलं षटक मोठा गावच्या नावावरती राहिलं, जिथे आपण बघितलं केवळ 4 धावा आल्या आणि संघनायक राहुल पाटीलला देखील बाद करण्यात आलं त्या षटकामध्ये. या ओव्हरमध्ये अनिकेतनेही मागच्या काही हंगामामध्ये सातत्य दाखवलं आपल्या अष्टपैलू कामगिरीने. त्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत आणि या संघाला लाभलेला एक अत्यंत अनमोल हिरा, ज्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने नेहमीच सगळ्यांची मनं जिंकलेली आहे, तोच अनिकेत आता ओमकार प्रमाणे इथून इकॉनॉमिकल बॉलिंग करेल का, इथून काही विकेट्स प्राप्त करेल का, की भोपर संघ इथून या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक करेल. बघूया. सध्या तरी शांत ठेवले भोपरच्या फलंदाजांना, एकही मोठा फटका येऊ दिला नाही. आणि बघितलं आपण सकाळचं सत्र आहे, बॅटिंग मध्ये मोठागाव संघाकडनंही तशी सुरुवात झाली नाही आणि आता या मैदानावरती सेकंड इनिंग मध्ये आपण तेच चित्र बघतोय. विजयासाठी धावा हव्यात, एकूण आपण पाहिलं तर 49. स्वीप करण्याचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर जगदीश दूधकर यांना आपण बघतायत, भरपूर वर्ष वसार संघाचं नेतृत्व केलं, प्रतिनिधित्व केलं आणि अत्यंत शांत स्वभावाचे जगदीश दूधकर, भरपूर वर्ष सेवा केली रेग्युलरच्या माध्यमातून वसार टीमची आणि आता 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पण सध्या अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये बघतोय. स्वीप केलाय, पण प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. माहिती आहे मोठा गाव टीमला की कशा पद्धतीने कुमार बॅटिंग करतायत. बघा इथे झाले चूक, ओतूच्या रूपाने या 2 धावा येत आहेत. सागर होते डीप मध्ये आणि गोलंदाज तोच खरा असतो, संघ नायक तोच खरा असतो की प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाकडे काय ताकद आहे, त्याचा स्ट्रॉंग झोन काय आहे, वीक झोन काय आहे, कुठे तो फटके खेळू शकतो, कुठे आपल्याला फिल्डिंग लावायला पाहिजे. आणि बघा स्क्वेअर ऑफ द विकेट एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय स्वीप साठी आणि बघा जिथे फिल्डर लावलाय तिथेच खेळतायत. खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जाते. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट जरूर खेळतात, पण नेहमीच आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग, पॉइंट किंवा त्याच्या मागच्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होतो. समोर खेळण्याचा प्रयत्न कुमारच्या माध्यमातून आपण फार कमी वेळा बघतो आणि हेच हेरलेलं आहे.
संघनायकाने गोलंदाजाने आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग बघा या ठिकाणी 22 साठी वेगळं क्षेत्ररक्षण लेफ्ट हँडेड आहे. एक लॉंग ऑफला फिल्डर, एक लॉंग ऑनला, एक डीप स्क्वेअर लेगला लकीला आपण बघताय त्या ठिकाणी अनिकेत. हो यावेळेस पंच करतायत, समोर फिल्डर आहेत त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला येऊन चेंडू उचलत आहेत. केवळ एक धाव. अप्रतिम बॉलिंग होते मैदानावरती मोठा गावकडनं. धावसंख्या धावफलकावरती आम्हाला आमचे स्कोर सांगतायत 10 धावा झालेल्या आहेत. अजूनही 44 धावांची गरज आहे विजयासाठी. लक्ष्यापासून अजूनही दूर आहे भोपर संघ. मोठे पटके येत नाही त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट हा वाढत चाललाय. पण बघूया विकेट हातामध्ये आहेत. कुमार प्रयत्न करतोय. पॉवर प्ले स्पेशलिस्टला मात्र शांत ठेवले पॉवर प्ले मध्ये मोठा गावच्या गोलंदाजांनी. हो हवेत आहे, फिल्डर नाहीये डीप मध्ये, स्वतः जलपेश धावतायत डीप मधून. एक्स्ट्रा कव्हर वरनं लकी आलेले आहेत आणि या दरम्यान बघा 3 धावा वेगाने पूर्ण करतायत आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाले 13 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी प्रगतीपथावरती दुसरा. या ओव्हरचे एकूण चेंडू जर आपण पाहिले तर 5 झालेले आहेत आणि एकही मोठा पटका आला नाही या ओव्हरमध्ये. ही जमेची बाब आहे मोठा गाव टीमसाठी. मोठे पटके आले तर दबाव कमी होईल, मोठे पटके आले तर रिक्वायर्ड रन रेट कमी होईल आणि दबाव कमी झाला तर मात्र भोपर संघ या मॅचमध्ये शिरकाव करू शकतो. पण सध्या तरी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आपण बघतोय ती मोठा गावच्या बाजूने. हो पायातला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये, चेंडू गेला सिली मिड ऑफच्या दिशेने, सिंगल या ठिकाणी येते आणि अशा प्रकारे 2 षटकं पॉवर प्लेची संपलेली आहे आणि या 2 षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 14 झालेली आहे आणि आता विजयासाठी या ठिकाणी 40 धावा करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले, बांधून ठेवले, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले. बॉलिंगमधली ॲक्युरेसी आपण बघितली, नुसता वेग नव्हता या बॉलिंगमध्ये, त्या बॉलिंगमध्ये आपण लाईन लेंथ बघितली आणि व्हेरिएशन या ठिकाणी दाखवले गोलंदाजांनी. आणि आपण बघतायत 2 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा, धावांची गती 7.00. एक विकेट भोपर संघाने गमावलेलं आहे आणि आता येणारे 18 चेंडू विजयासाठी हव्या धावा 40. बघूया रिक्वायर्ड रेट 13.33 जाऊन पोहोचलेला आहे. सुरुवातीला रिक्वायर्ड रेट 10.80. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. तर प्रल्हाद माळी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बेतोडी पक्ष शिळ. छापट टॉस जिंकला आपण मित्र जितेश निर्णय का असणार आहे. क्षेत्ररक्षण करायला आपण माहिती काल देखील तुमच्या संघाने खूप चांगली कामगिरी. कालचा संघ आज इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळते, काही बदल बघायला मिळते प्लेइंग मध्ये, चेंजेस असतील फक्त संघामध्ये. तर धन्यवाद. तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत विनोद पाटील. धन्यवाद. तर हेमंतने आधीच सांगितलं विनोद की आम्हाला काही विचारू नका, काही हरकत नाही, प्रत्येकाने बोला मी तर म्हणेल. नाही हेमंत कधीच बोलला नाही माईकवर, मला आठवत नाही कधी बोललेला. हेमंत, योगेश पाटील, सोनारपाड्याचे काही खेळाडू आहेत जे माईक बघितल्यानंतर घाबरतात. पण आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही खूप चांगले क्रिकेटपटू आहेत आणि तुमचे जे समर्थक असतात ते तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण हरकत नाही, वळूया आपण मैदानाकडे. मॅच एकदम इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. त्यामागचं कारण आहे मोठागाव संघाने केलेली पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॉलिंग. ओमकारने पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 4 आणि अनिकेतने दिली आहेत केवळ 10 धावा. केवळ 14 धावा 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे आता 18 चेंडूमध्ये 40 धावा आणि बॉलिंग मार्कवर अत्यंत अनुभवी प्रतिभासंपन्न असा अष्टपैलू खेळाडू जल्पेश भोईरला आपण बघतात. मिस्टर जीटीसी या चॅनलचे फाउंडर आहेत आणि सध्या इन ॲक्शनमध्ये आपण त्यांना बघतोय. बघूया बॉलिंग कशी होते. आधी यंग टॅलेंट आपण बघितलं, आता मात्र अनुभवी हातामध्ये चेंडू. हो लॉफ्ट केलाय, समोर फिल्डर आहेत. ओ सोपा झेल टिपलाय ओम म्हात्रेने आणि दुसरा धक्का मैदानावरती आईगाव देवी श्लोक 11 भोपर संघाला. भावेश ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन.
पार्टनरशिप होताना दिसत होती, पण या पार्टनरशिप मध्ये मोठे फटके आलेच नाही. आणि आता मात्र इथून विकेट प्राप्त केल्या जल्पेशने. आणि पुन्हा एकदा आता त्या मॅच मध्ये हळूहळू आपली पकड घट्ट करत चाललाय मोठागाव संघ. पण बघूया प्रतीक माई अफाट गुणवत्ता असलेला हा भोपर संघाचा अष्टपैलू खेळाडू या मैदानावरती कशा पद्धतीने लढतोय यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बघूया संकट मोचक बनतोय का, तारणहार बनतोय का, की जल्पेश भोईरच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट तो अदबल होतोय. ड्राईव्ह केला अलंग द ग्राउंड, चेंडू गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक आपण बघतायत लकी होते आणि केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले. ती बघतो आपण 15. 39 धावांची गरज आहे. चर्चा होते वारंवार त्या ठिकाणी. किरण सांगताय जल्पेशला कशी बॉलिंग करायची, कशी रणनीती आखायची, कसे डावपेच आपल्याला आखायचे आहेत, कशा पद्धतीने या मॅचमध्ये आपल्याला शेवटपर्यंत आपली पकड घट्ट करता येईल. भोपर संघ सध्या तरी आपण बघितलं तर दडपणाखाली दिसतोय. फार मोठं टार्गेट नाहीये, पण तरी सुद्धा गोलंदाजी चांगली झाली आहे. आणि हे टार्गेट जे 54चं वाटत होतं, खरं तर ते आता जणू काय 84चं बनलेलं आहे. ज्या पद्धतीने बॉलिंग झालेली आहे. जल्पेशने देखील सुरुवात विकेटने केली आहे. आता मात्र दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या धावपलकावरती 15 आपण बघतोय. 39ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 16. बघूया कुमारला आपण नेहमी पॉवर प्ले मध्ये धावा करताना बघितलेलं आहे. कुमार फार तुम्हाला शेवटपर्यंत खेळताना आपण त्याला फारसं बघितलं नाही. त्याचं काम आहे की पॉवर प्ले मध्ये खोऱ्याने धावा करणं, वेगाने धावगतीला पुढे नेणं. पण आज कुमार थांबलेलं आहे आणि कुमारला इथून मात्र नुसतं थांबून चालणार नाही, तर मोठे पटके खेळावे लागतील. इथून दबाव ट्रान्सफर करावा लागेल. त्यासाठी मोठ्या पटक्यांच्या शोधात जावं लागेल. जल्पेश हो 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 क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त केल्यात. 1 मोर विकेट डाऊन. कुमार माई बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानावरती मोहित देसले MD मैदानावरती आलेले आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. आधी बाद झाले संघनायक राहुल पाटील, त्यानंतर भावेश ठाकूर, आता मात्र कुमार माई आणि मैदानावरती मोहीचं आगमन होते. आल्यानंतर चेंडूची तपासणी केलेली आहे. पण ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे आपण बघतायत, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. आधी ओमकारने इकॉनॉमिकल बॉलिंग केली, 4 धावा दिल्या. त्यानंतर अनिकेतने 10 धावा दिल्या आणि आता जल्पेशने केवळ 1 धाव दिलेली आहे 3 चेंडूमध्ये आणि 1 विकेट देखील प्राप्त केलाय. चेंडू शिल्लक आहेत, 2 विकेट प्राप्त केले आहेत, तर 15 चेंडू शिल्लक आहेत. हो 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 प्रचंड वेग बघा. आणि विकेट नेहमीच गोलंदाजाला टॉनिकचं काम करतायत, त्याचा आत्मविश्वास वाढून देत आहेत. जल्पेशकडे प्रचंड अनुभव आहे. कित्येक मॅचेस त्याने आपल्या बॉलिंगच्या बॅटिंगच्या बळावरती जिंकून दिलेत मोठागाव संघाला. आणि आज पुन्हा एकदा गुणवत्तेला न्याय देण्यासाठी जल्पेश भोईर सज्ज झालाय. पुन्हा एकदा जल्पेश. ओहो आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. आणि ही खेळपट्टी आता मात्र इथे जणू काय ऑस्ट्रेलियाची वाकाची खेळपट्टी बनली की काय. इतक्या पद्धतीने वेगवान चेंडू आपण बघतो इथे पडल्यानंतर ट्रॅव्हल होत आहेत. फलंदाजांना मिडलही करू दिले जात नाही. प्रतीकने लगेच जाऊन मोहीशी चर्चा केलेली आहे. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढले आणि त्यामुळेच बाळू पाटील रिक्वायर्ड रन रेट देखील वाढलेले आहे. जल्पेश ओव्हर द विकेट. ओ हो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल टिपला त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का. तर रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया कमरेच्या वर चेंडू आहे की खाली आहे हे अंपायर या ठिकाणी चेक करतील ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. तर आपण ॲक्शन रिप्लेमध्ये येऊन कोणीतरी सिनियर खेळाडूंनी बघा, चेक करा आणि एक योग्य निर्णय पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे.
तर बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेण्यात आलाय DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, त्याचा आपण वापर करणार आहोत. बघूया, चेक करतायत ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये. चेंडू फुलटॉस होता पण तो कुठे होता, कमरेच्या वर होता की खाली होता, हे चेक केलं जाईल आणि या ठिकाणी एक योग्य निर्णय मैदानावरती पोहोचवला जाईल. तर सॉफ्ट सिग्नल नाही या ठिकाणी अंपायरने सांगितलेलं, पण बघूया पंचांच्या निर्णयाविरुद्ध या ठिकाणी आव्हान देण्यात आलेले. तर फलंदाज या ठिकाणी मोहित बाद होत आहेत आणि मैदानावरती हा चौथा धक्का लागतोय, तो म्हणजे आई गावदेवी श्लो केल्यावर भोपर संघाला. कोईरचं केवळ 1 धावांचं आणि विकेट 3 ओव्हर हॅट्रिक, तिसरं षटक. तर 12 चेंडू विजयासाठी या ठिकाणी धावा हव्यात अजूनही 39. रिक्वायर्ड रेट 19.5 येऊन ठेवलेला आहे. आणि काय बॉलिंग केली आज मोठा गाव टीमने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे पटके खेळू दिले नाही आणि जसं पॉवर प्ले संपला जल्पेशने सगळ्यात कमी धावा दिल्या, केवळ 1 धाव आणि 3 विकेट प्राप्त केले आहेत. 12 चेंडूत आता 39 करायचे आहेत. बघूया, जे काय करायचं आता प्रतीक माळीला करायचं आहे, दुसऱ्या बाजूने आर्यन पाटीलला साथ द्यावी लागेल. लॉप केलाय, फिल्डर येतायत, गेलाय वरून, चेंडू सीमा पार आणि पहिला षटकार आलाय भोपर संघासाठी, तो या इनिंगच्या 19व्या चेंडूवरती. लढण्यासाठी प्रेरित करेल, त्याच्यामध्ये ऊर्जा या ठिकाणी भरेल हा षटकार. पण बघूया अनिकेत काय उत्तर देतो या षटकाराचं. आता इथून 33 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर अनिकेत. ओहो, वाईट बॉल, अंपायर सांगतायत पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटने 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता त्या ठिकाणी. तर बहिराम पाटील बळी मामांचं आगमन झाले. तर 22 धावा झाल्या धावफलकावरती आणि अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज आहे. आणि या 32 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 11. अनिकेत ओव्हर द विकेट. ओ बॅटचे चेंडू गेला मागे. ओहो, दक्षला बीट करून चेंडू गेलाय. थर्ड मॅन सीमा पार, धावा मिळतील 4. ते कुठलाही फिल्डर असता तर त्याने काय केलं असतं. चेंडूने इतकी जास्त उसळी घेतली
की त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. आज चौकार संजीवनीचं काम करेल भोपर संघासाठी. संख्या 4 ने पुढे सरकलेली आहे. हो समोर खेळतात ओव्हर द बॉल रेड गॅप मधून चेंडूने अचानक बाउन्स घेतला आणि महेश वेलेच्या हातात गेला चेंडू पहिल्या टप्प्यात. काही ठिकाणी अति नव्याने टाकलेले, काही ठिकाणी आपण बघतो की चेंडू पडल्यानंतर थांबतो. धावसंख्या धावपलकावरती बघता 28 धावा झाल्यात आणि अजूनही विजयासाठी या ठिकाणी 26 धावांची गरज आहे. मॅच मध्ये भोपर संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. प्रतीक माळी मैदानावरती संघर्ष करतोय. जे आधी 3 ओव्हरमध्ये नाही घडलं ते पुढच्या 2 ओव्हरमध्ये घडवण्याचं काम हा प्रतीक माळी करेल का? त्याने मात्र विजयाची आस लावली आहे भोपरकरांना. बॉलिंग मार्कवर तयार. हो हवेत झेलची शक्यता आहे. झेल टिपलाय. काम तमाम झालाय प्रतीक माळीचा. 5वा धक्का भोपर संघाला दिलाय अनिकेत मात्रेने. सुरुवात झाली होती धावसंख्येच्या गतीला आणि कुठेतरी आस निर्माण केली होती, पण नियतीला मंजूर नव्हतं अनिकेत मात्रेला. प्रतीकचा अडसर दूर केलाय. मोठा आघात दिलाय भोपर संघाला. मैदानावरती न्यू बॅटर अविनाश पाटील त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. धावसंख्या धावपलकावरती बघता 28-26 ची गरज आहे. अनिकेतचे चेंडू अजूनही आपण पाहतो शिल्लक आहे 2, म्हणजे 8 चेंडूत विजयासाठी या ठिकाणी 26 धावा हव्यात भोपर संघाला. बॉलिंग मार्क अनिकेत तयार. चांगलं कमबॅक झालं अनिकेतचं. पायातला चेंडू खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय अविनाशने आर्यनला. धोका नव्हता पत्करायचा, कारण की विकेट आतापर्यंत गमावलेत. एकूण आपण जर पाहिलं तर 5 धावांची बघूया. एकूण मोठा गावचे विकेट केवळ 3 होते आणि त्यामुळे विकेटने भोपर टीम पुढे. कंपल्सरी या धावसंख्येला चेस करावं लागेल भोपर टीमला. बॉलिंग मार्क अनिकेत. स्ट्रायकिंगला आर्यन. हो उसळणारा चेंडू. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. चौथं. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 29 आणि 6 चेंडूमध्ये आता 25 करायचे आहेत. काय बॉलिंग झाले अगदी पहिल्या ओव्हरपासून. खरं तर बॉलिंग मधली आपण आक्रमकता बघितली आणि या ठिकाणी डिफेन्सिव्ह अप्रोच बघायला मिळाला, तो म्हणजे भोपर संघाचा. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही, तिथून दबाव वाढला. होती कसर तर तिसऱ्या ओव्हरमध्येही केवळ 1 धाव आली आणि तो दबाव आता शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघता 25 धावा शिल्लक राहिलेल्या आहेत. बघूया एखादा चमत्कार. 6 बॉलमध्ये 25 होतील का? यंदाच्या हंगामात आपण उंबारलेच्या मैदानावरती पाहिलं सागाव चषक मध्ये, जिथे 6 बॉलमध्ये 28 झाल्या. 6 बॉलमध्ये 27 ची गरज असताना मयूर देवकरने 26 करून स्कोर लेवल करून मॅच जिंकून दिली. 6 बॉलमध्ये 25, 6 बॉलमध्ये 30 या गोष्टी आपण क्रिकेटमध्ये होताना बघितलेल्या आहेत. पण क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येचं संरक्षण करताना आपण बघितलेलं आहे. पण ज्या पद्धतीने खेळपट्टी आहे, खरं तर या खेळपट्टीवरती या 25 धावा करणं इतकं सोपं काम नाही आणि त्यात अत्यंत अनुभवी व्हेरिएशन का दुसरा नाम म्हणजे महेश वेले. बॉलिंग मार्कवर आणलेलं महेशला आणि माहिती आहे जल्पेशला की शेवटचं षटक कोणाकडे द्यायचं आहे. महेशकडे क्षमता आहे चेंडूला आत आणणं, बाहेर काढणं, गतीमध्ये परिवर्तन करणं, हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 25 करणं इतकं सोपं काम नसेल. पण बघूया अविनाशकडे क्षमता आहे. मोठे फटके तोही खेळू शकतो. काय घडते बघूया. हो 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 अविनाशला बाद केलंय. प्लेड ऑन होत आहेत. आणखीन एक धक्का भोपर संघाला दिलाय मोठा गाव संघाने.
आलेलं आहे. बघूया निखिल काय करतोय. पहिल्याच बॉलवरती महेश वेलेने आणि किनिक धक्का दिलेला आहे बोपर संघाला. अविनाश परतला, त्यानेही भ्रमनिरास केला. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती जास्त काळ स्थिरावला नाही. का तर भावेश आणि कुमार थांबले होते पॉवर प्ले मध्ये, पण त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेच नाही आणि त्यामुळे दबाव वाढत गेला. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. निखिल 5 बॉल 25 ची गरज. ड्राईव्ह करतायत, लॉफ्टेड ड्राईव्ह केला, चेंडू कॅप मधून सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार आला, इक्वेशन बदलते आता. 21 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस. लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला नेले आणि डीप कव्हरला मात्र आणलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. महेश वेले राऊंड विकेट. हा चेंडू जाऊ दिलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. आता 20 धावांची गरज आहे. 3 षटकार इथून ठोकावेत लागतील. निखिलकडेही क्षमता आहे, षटकार मारण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे, पण सध्या ज्या पद्धतीने बॉलिंग होते हे काम सोपं नाहीये. पण बघूया काय घडते. 4 बॉल. ओहो, चांगलं कमबॅक. गुडलेंथ वरनं चेंडू पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम डिलिव्हरी. याच खेळपट्टीवरती आपण नांदिवली प्रीमियर लीग बघितली, इथे जबरदस्त धावांचा पाऊस पडताना आपण बघितला. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आणि आगामी काळात देखील नांदिवलीची 40+ स्पर्धा देखील याच मैदानावरती संपन्न केली जाईल. महेश फुल टॉस केलाय, स्क्वेअर लाईक मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क. हा षटकार. बॉल 14 बॉल पाहिजे. तर 2 चेंडू 14 ची गरज आहे. हा षटकार नक्कीच या क्षणाला आलाय, पण हेच फटके सुरुवातीला जर 2-3 मोठे हिट आले असते तर कदाचित शेवटला कमी धावा उरल्या असत्या. पण जर तरला काही अर्थ नसतो क्रिकेटमध्ये, आणि असं म्हणतात की जर तर शिवाय क्रिकेटही नसतो. तर 2 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. स्ट्रायकिंग इनला निखिल तयार. महेशला माहिती आहे की मॅच आपल्या बाजूने आहे, केवळ 2 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकायचे आहेत. एवढंच काम महेश वेलीला करायचंय. खोदून काढलाय चेंडू, या ठिकाणी गेलाय सीमारेषेजवळ. त्या ठिकाणी आज चौकार येतोय, पण या चौकाराने फारसा इम्पॅक्ट पडणार नाही मोठागाव संघाला, कारण एका चेंडूमध्ये आता 10 धावांची गरज आहे विजयासाठी. लक्षापासून फार दूर या ठिकाणी आता भोपर संघाचा पराभव आता अटळ इथून दिसतोय आपल्याला. समर्थक जरूर निराश आहेत, भरपूर संख्येने या ठिकाणी गर्दी होती. पण होतं असं क्रिकेटमध्ये, विजय जरी शौर्याचा अलंकार असला तर एखाद्या पराभवाने तुमचं शौर्य तीळ मात्र कमी होत नाही. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे मोठागाव संघाने आणि पहिला विजय प्राप्त केलाय या स्पर्धेमध्ये. मोठागाव संघाने 54 धावांचं संरक्षण केलेलं आहे आणि काय बॉलिंग झाली आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी या मैदानावरती मोठागाव संघाची राहिलेली आहे. अभिनंदन टीम मोठागाव, हार्ड लक टीम भोपर. यानंतर बेतवडे शील्ड लगेचच मैदानावरती बेतवडे संघाने उतरायचं आहे आणि शील्ड संघाने उजव्या बाजूला जो डगआउट तयार करण्यात आलाय तिथे जाऊन आपण स्थान बनवायचं, तिथून आपले बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहेत. या मैदानावरती बेतवडे टीम लवकरात लवकर या प्लीज. तर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर मॅन ऑफ द मॅच अनुभवाची सावली, 30 विद्येची मावली. अनुभव आपला पणाला लावला, आपली गुणवत्ता पणाला लावली.
मॅन ऑफ द मॅच मिस्टर GTC जल्पेश भोईर. 22 धावा आणि एकाच षटकात केवळ एक धाव आणि 3 फलंदाज भोपरचे बाद केले आणि तो ठरलाय सामनावीर. यायचं जल्पेश भोईर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अप्रतिम मॅच 54 धावा करू दिल्या नाही. तर जल्पेश भोईर मॅन ऑफ द मॅच. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असली बाळू पाटील जल्पेश यांच्याशी जरूर संवाद साधतील. त्यांचं मनोगत त्यांच्या फिलिंग्स काय असतील या स्पर्धेविषयी या सामन्याविषयी नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न बाळू पाटील करतील. थँक्यू विनोद. तर बळी मामाला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मार द मॅच देऊया. जल्पेश प्रथमतः तुमचं अभिनंदन. वेल प्लेट. यंगस्टरांना घेऊन खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि यंगस्टर फ्युचर आहेत मी तर म्हणेल. जल्पेश तर मार द मॅचचा मानकरी. जल्पेश थोडासा वेळ आहे. जल्पेश अप्रतिम कामगिरी केलीस.